नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. एसकेपीसी ईडब्ल्यूएस वरून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचं अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण. तर ईडब्ल्यूएस GR मुळे रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास. ईडब्ल्यूएसचा GR काढून महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाचा खून केल्याचा मराठी क्रांती मोर्चाच्या नेत्यांचा पुण्यात आरोप. औरंगाबाद, नागपूर आणि कल्याणमध्ये ब्रिटनहून परतलेले नागरिक कोविड पॉझिटिव्ह. सांगलीमध्ये आटपाडीतील मोदी बकऱ्याचे वंशज असणाऱ्या 16 लाखाच्या किमतीच्या बकऱ्याची चोरी. अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. मनसेच्या खळ्ळखट्ट्यानंतर अमेझॉन बॅकफुटवर. अमेझॉनच्या ॲप वेबसाईटवर लवकरच मराठीचा पर्याय, मनसेचा दावा. MIDC भूखंड प्रकरणी ईडीची नोटीस आल्याचा एकनाथ खडसेंनी दिली माहिती. 30 डिसेंबरला चौकशीला बोलवलं असल्याचा केला खुलासा. मी कोल्हापूरला परत जाणार असं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना अजित पवारांचा टोला. पुणेकरांनी बोलवलंच कुठं होतं अशी केली विचारणा. केंद्राच्या हुकुमशाही विरोधात विरोधी पक्ष विस्कळीत. विरोधकांनी एकत्र येत हुकुमशाही विरोधात आवाज उठवावा. शिवसेना खासदार संजय राऊत यांचं आवाहन. ऐकावं तर नवलच. सांगलीची चौकात डॉली आणि चिरंजीव टायगर यांचा अनोखा विवाह सोहळा संपन्न. आणि सांगलीमध्ये मॉडिफाईड दुचाकी गाड्यांच्या सौंदर्य स्पर्धा पोलिसांनी उधळल्या. 100 वाहनं झाली होती सहभागी. 34 गाड्या पोलिसांनी केल्या जप्त. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. कल्याणमधील चस्का कॅफेवर कल्याण क्राईम ब्रांचने छापा टाकलाय. या कॅफेच्या आड खुलेआम हुक्का पार्लर सुरू होतं. यामध्ये 80हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र ही संचारबंदी तसंच कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून चक्क कल्याण पश्चिमेकडील गांधारी या उच्चभ्रू वस्तीमधील चस्का कॅफे इथं खुलेआम हुक्का पार्लर सुरू होतं. याबाबत कल्याण क्राईम ब्रांचला माहिती मिळाली असता या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचनं काल रात्री 11च्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या चस्का कॅफे या नावाखाली सुरू असलेल्या हुक्का पार्लर यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यादरम्यान 100हून अधिक तरुण तरुणी या ठिकाणी हुक्क्याच्या नशेत झिंगत असल्याचं निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ ग्राहकांसह कॅफे मालक आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा देत तब्बल 80हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हुक्क्यासह इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. विवाह सोहळे आपण अनेक पाहत असतो. यामध्ये कुणाकुणाची लग्न कशी होतील हे मात्र आपण ऐकू शकत नाही, बोलूही शकत नाही, कारण अशीच एक घटना घडली आणि हे फक्त भारतातच होऊ शकतं असं आपण म्हणू शकतो. ही न्यूज आहे सांगली शहरातील संजय नगर इथली. कुत्रा कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळा इथं संपन्न झालाय. लग्न धुमधडाक्यात लावून त्यांच्यातील प्रेमाचं दर्शन घडवून दिलंय. आपल्या अवतीभोवतीच्या काही गोष्टी पाहिल्या की पहिला विचार डोक्यात येतो तो म्हणजे फक्त भारतातच होऊ शकतं बाबा. आली लहर केला कहर या कॅटेगरीतली खूप माणसं आपल्याकडे आहेत. हे कधी कसं वागतील, काय करतील याचा नेम नसतो. सांगली संजय नगर इथं अक्काताई गगणे कुटुंबियांनी आपल्या कुत्रा कुत्रीचं लग्न धूमधडाक्यात लावून अशाच त्यांच्यातील प्राण्यावरील प्रेमाचं दर्शन घडवलं आहे.
या लग्न सोहळ्यात 50 नागरिक उपस्थित होते. शासनानं घालून दिलेल्या लग्न सोहळ्याचे नियम पाळण्यात आले. पाहुणे मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गावकरीही उत्साहानं सहभागी झाले होते. अगदी आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं हं अशा आशयाच्या पत्रिकेपासून ते साश्रू नयनांनी नवरीला निरोप देण्यापर्यंत सगळं काही यामध्ये मानपान, अहेर, रुखवत हे देखील आलं बरं. या अद्भुत विवाह सोहळ्यात वर होतं चिरंजीव टायगर आणि वधू होती चिसौकाट डॉली. त्यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी या दोघांचा साखरपुडाही थाटात केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर गावात आनंदाला उधाण झाली होती. फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आलंय. या वरातीत गावकरी संगीताच्या तालावर नाचताना पाहायला मिळतात. वधूच्या कुटुंबियांनी वरपक्षाचं दणक्यात स्वागत केलं. डॉलीला लाल रंगाची साडीही नेसवण्यात आली होती, तर टायगर रुबाबदार दिसत होता. मोजके विधी केल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार घातले आणि विवाह संपन्न झाला. बँडबाजाच्या तालावर टायगर डॉलीची वरात देखील निघाली. या लग्नाची चर्चा आसपासच्या गावांमध्येही सुरू आहे. त्यातून आणखी काही कुटुंबांना अशी कल्पना सुचली तर आश्चर्य वाटायला नको, हे मात्र खरं. यावेळी विशाल कांबळे, विलास गगणे, अक्काताई गगणे, दीपांजली गगणे, महेश बोरकडे इत्यादी उपस्थित होते. माझं नाव अक्काताई आहे. मी 2 माझ्याकडे लॅब आहेत, पण ते लहानपणापासून त्यांना मी बाळासारखं प्रेम दिलं आहे आणि त्यांचं मी हौसेनं म्हणजे वाढदिवस बनवला. त्याच्यामध्येच मी त्यांचं दोघांचं लग्न लावलं आहे. पण तसं धामधूम न केले, जसं माणसाचं होतं तसं मी त्यांचं केलं आहे. पण त्यांचं लग्न असं केलं की पुरा सगळं इंडिया बघावं असं मी त्याचं कौतिक केलं आहे. म्हणजे लहान जसं आम्ही एक परिवारमध्ये त्यांना दोघांना असं म्हणजे आम्ही त्यांचं नाव सकट आम्ही असं घेत नाही की त्यांना नावं दिलेत. एकाचं नाव टायगर आणि एकाचं नाव डॉली आहे. पण त्यांचं नाव असं म्हणजे प्रत्येकानं कुणी काय त्याला कुत्रं म्हणलं तर मला राग येतं. पण मी असं त्यांना प्रेम दिलंय की लहान 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगीसारखा मी त्यांना प्रेम दिले आणि तसंच मी प्रेम देत जाईन आणि असं सगळ्यांनी द्यावं असं मी त्यांचं कौतिक केलंय आणि हेच माझं कौतिक सगळ्यांना समजावं. आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात 1.5 कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असणारा 16 लाखाचा बकरा हा चर्चेचा विषय ठरलाय. मात्र यामध्ये 16 लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली आहे. 16 लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली असून अलिशान 4चाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी इथं बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा 1.5 कोटी रुपयांचा आहे. त्याला आटपाडीच्या बाजारात 70 लाख रुपये इतका प्रचंड दरानं मागणी झाली आहे, पण तो त्यांनी विकलेला नाहीये. याच 1.5 कोटी किमतीचं बीज असलेल्या आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या 6 महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचं पिल्लू हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध झाले. यातील सोमनाथ जाधव यांचे 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास अलिशान 4चाकी वाहनातून चोरून नेण्यात आलाय. या घटनेनं आटपाडी शहरासह इतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. टाळेबंदीच्या काळानंतर पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी बहरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये अनेक जण घरातच अडकून होते. मात्र सध्या ख्रिसमस आणि त्यानंतर आलेला शुक्रवार, शनिवार, रविवार या लगातार 3 दिवसांच्या सुट्टीनंतर पालघर किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी मुंबईत पाहायला मिळते. मुंबईत लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीमुळे अनेकांना या सुट्ट्यांचा आनंद लुटता येणं शक्य नव्हतं. त्यामुळं मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्याच्या जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील पर्यटन केंद्रावर सध्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. पालघरमधील केळवे, सफाळे, बोर्डी, डहाणू, चिंचणी या समुद्र किनाऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावली आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून अडकून पडलेला पर्यटन व्यवसायही आता तेजीत येताना दिसत आहे. मात्र या भागात येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर सुरू आहे. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल लोढा यांचा बोदवड इथं पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय. प्रफुल्ल लोढा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामान्य कार्यकर्ते सुद्धा नाहीयेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी म्हटलंय. नाथाभाऊंनी भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा ते म्हणाले की जर ईडी माझ्या मागे लागली तर मी त्यांच्या मागे सीडी लावेन. आता त्या सीडी कोणत्या आहेत आणि कोणाविषयी आहेत याकडे राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांचं लक्ष लागू नये. ईडीच्या चौकशीसाठी नाथभाऊंना 30 तारखेला हजर राहण्याबाबत नोटीस मिळाली. या सर्व घडामोडीवरून महाराष्ट्र राज्याचे राजकारण काय वळण घेतं याबाबत लोकांचं लक्ष लागू नये. नीच प्रवृत्ती असलेला प्रफुल्ल लोढा यांनी आदरणीय नाथाभाऊच्या संदर्भात जे वक्तव्य केलं आहे त्या बोदवड राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याच्या वतीनं आम्ही जाहीर तीव्र निषेध व्यक्त करतो आहे. सुनील अराग, भुसावळ प्रतिनिधी, SBN मराठी, जिल्हा जळगाव. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेश बापू आवटी, युवा मंच. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी, मिरज शहर. बेडा ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय श्री विष्णू आनंदा पाटील आणि मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री कलगोंडा दत्तात्रय पडसलगे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दक्षिण आफ्रिका मॅरेथॉन विजेते, कैलासवासी किसन भाऊ चषक 2020 आणि विश्वश्री क्रिकेट क्लब बेडग. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री महेंद्र अप्पा लाड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सुरेश राजू कृष्णात खारगे, माजी उपसभापती, माणिकदादा पवार, उपसरपंच कुंडल, पोपटराव आबा थोरबोले, सुरेश पवार, अनिल कुंभार, परशुराम लाड, दशरथ लाड, धनाजी लाड, शशिकांत पवार, विक्रम लाड, विश्वास जाधव, विष्णुपंत लाड, अतुल कारंडे, उमेश हुडावळे, अमोल आवटे, नंदकुमार लाड, सुनील पवार, दिलीप लाड, देवानंद खारगे, सचिन आवटे, संतोष माळी, सुहास पवार, अशोक लाड, मोहन सूर्यवंशी, भगवान गावडे, रवी पवार, रवींद्र लाड, संदीप लाड, अशोक लाड, संतोष खारगे, अनिल लाड सर, संकल्प युवा प्रतिष्ठान, फ्रेंडशिप मित्र मंडळ, नवयुवक कला क्रीडा मंडळ, महेंद्र अप्पा लाड मित्र मंडळ, जय विजय मित्र मंडळ, कुंडल. कामगार नेते, संघर्ष सफाई आणि इतर संघटित असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महेश कुमार कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज कुपवाड महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र,
नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिंगचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर, तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी.
बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. लॉकडाऊनचाच काळ नाही तर इतरही काळात काही जण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अतिशय हाल सोसत असतात. 2 वेळ पोटभर जेवण मिळणं हेच त्यांना समाधानकारक असतं. अशीच एक बातमी आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क हाताने 100 फूट खोल बोरिंगचा खड्डा खणला जातोय. बहिणाबाई चौधरी यांची एक कविता आठवते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. घनश्याम कुंजाम या व्यक्तीला ही मन तंतोतंत लागू होत आहे. अत्यंत मेहनतीचं हे काम तो लीलया करतोय. घनश्यामचे वडीलही अशाच पद्धतीनं काम करायचे. वडिलांचा वारसा घनश्याम चालवत आहे. बोरिंग मशीनच्या साहाय्यानं अवघ्या 2 तासात 100 फूट खणलं जातं, तर घनश्याम आणि त्याच्या सहकारी विकी यादवला हेच काम करण्यास 5 ते 10 दिवस लागतात. मशीनच्या साहाय्यानं बोरिंग केल्यास 10 ते 12 हजारापर्यंत खर्च येतो, तर घनश्याम या कामासाठी अवघे 8,000 रुपये घेतोय. इन्स्टंटच्या या जमान्यात त्याच्या हाताला मिळणारी कामं कमी झालीत. शिवाय पावसाळ्याच्या 4 महिन्यात तर कामच नसतात. असं असलं तरी मिळालेल्या पैशात सुखी असल्याचं घनश्याम सांगत आहे. इस क्षेत्र में मेरे पिताजी को 50 से 60 साल हो गया इस हैंड बोरिंग का काम में, और उन्हीं से मैं भी सीखा हूँ. और ये काम बहुत मेहनत का है. हम लोग बड़ी मेहनत से काम को करते हैं. इस ज़माने में अब भी अलग अलग मशीनें आ गई हैं, और उसकी वजह से हमारा काम अब धीरे धीरे बंद होते जा रहा है. लोगों का क्या है, अब मशीन से करते 1 दिन में हो जाता, हम लोगों को 3-4 दिन लगते इसमें, और इसी से हमारी जीवन यापन चलता है. मेरे घर में ऐसा कुछ करने वाला कोई है नहीं है. मैं अकेला ही हूँ, क्योंकि मेरे पापा भी पैरालाइज हो गए, वो घर में हैं. अब ऐसा है कि पैसे की तंगी आ गई है, और ये हम मशीनरी की दुनिया में हम लोग इतना पैसा है नहीं हमारे पास कि हम मशीन खरीद सकें. इसलिए हम हाथ से करते हैं काम को, और बहुत मेहनत का काम है ये हमारा. इसी में जीवन यापन हो, ये धीरे धीरे बंद होते जा रहा है. लोग अब मशीनों से बोर मरवाते हैं. ये हैंड बोरिंग का काम अब धीरे धीरे बंद है. अब हम लोगों का क्या होगा, हम तो अब ऊपर ही वाले के भरोसे में हैं. 5.5 एकरचा मालक दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करतोय. ही बातमी ऐकताच आपल्याला आश्चर्य वाटेल, पण उंचगी प्रकल्पग्रस्तांची व्यथा पाहता SBNच्या स्पेशल रिपोर्टमधून आपल्या सर्वांनाच कळून येईल. या आजोबांचं नाव आहे अप्पा कृष्णा माणकेकर, वय वर्ष 80, राहणार चाफवडे, तालुका आजरा. या आजोबांना 2 मुलं, एक मुंबईला असतो तर दुसरा शेतकरी आहे. अजूनही आजोबांना शासन दरबारी खेटे मारावे लागतात, पण त्यासाठीही त्यांच्या पायात प्राण नाहीत. ते देवाकडं मरण मागतायत, तेही त्यांना मिळत नसल्याची खंत आहे. सन 1990 पूर्वी 5.5 एकर शेतीचे मालक असणारे हे आजोबा आज दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायला जात आहेत. उरलेला शेतीचा तुकडा आहे तो डोंगराळ नजीक असल्याने वन्य प्राण्यांच्या उपद्रव्यामुळे तिथे शेती करणं कठीण जात आहे. जी जमीन होती ती 5.5 एकर जमीन उंचगी जलप्रकल्पासाठी शासनानं संपादित केली. या बदल्यात ना जमीन मिळाली ना मोबदला. निर्वाह भत्ताही मिळाला नाही. यामुळं या धरणग्रस्तांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. प्रशासनानं धरण पण प्रकल्पग्रस्तांचं मरण यातून शासन बोध घेणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. 1996ला धरणाचे हे झाले, म्हणजे धरण बांधायचं त्यांचं ठरलं. कधीपासून आजपर्यंत आम्ही हे लढा चालू केला आहे. आम्हाला एक तर जमीन मिळत नाही. आता 5.5 एकर जमीन माझी भात जमीन संपूर्ण गेली. मी आता कुलमजुरी करावी म्हटलं तर मला माझ्या वयीच्या मानाने हे झेपत नाही. तो राजसाहेब किंवा साहेबांना मी फोन हे म्हणजे अर्ज देऊन त्यांनी काही चौकशी केली नाही. 5.5 एकर जमीन जाऊन मला एक गुंठा जमीन मिळालेली नाही. जोपर्यंत ती जमीन मिळत नाही तोपर्यंत धरणाला लढाई चालूच राहील आणि हे चालूच करणार. आमचं आयुष्य त्याच्यात सगळंच हे झालं आहे. मग आता इथनं मोर आम्ही जगायचं कशाने, या वाटाघाटी सरकारने याची व्यवस्था लावावी. आता माझी संपूर्ण भात जमीन
जी गेली ती भात जमीन काय ते 3-3.5 एकर 3 एकर गेली आणि माळाची 1.5 एकर 2 एकर गेली. मग ही जमीन जाऊन मला ही गुंठा मी जमीन द्यायला नाही. जोपर्यंत जमीन देत नाहीत किंवा या मोबदला हे देत नाहीत तोपर्यंत आम्ही धरणाचा लढा चालूच करणार. आणि मरावं काय जगावं ह्यात मरावं म्हटलं तर जीव काय लवकर आम्हाला हे करीत नाही. तर याच्यासाठी माझी सरकारने चौकशी करून मला जमीन ताबडतोब जमिनीचा मोबदला तरी द्यावं, नाही तर जमीन तरी द्यावं एवढी विनंती मी करतो. आणि एक तर पैसे धरणाचे किंवा याचं पैसे अजिबात मिळाले नाहीत. मोबदला जो ह्याचा हे आहे ते बी काय मिळत नाही. आज जमीन संपूर्ण हे जाऊन भत्ता निर्वाह भत्ता हे अजिबात काय नाही. जमीन संपूर्ण माळाची राहते आणि गहू मसरे किंवा जंगली प्राणी सगळे जंगलात आहेत. ती संपूर्ण आमच्या जमिनी शेजारी जंगल आहे. तर हिची ताबडतोब विनकुरी लागावी आणि आम्हाला जमिनीची व्यवस्था काय ते सरकारने द्यावी एवढीच माझी विनंती. बाकीचं काय नाही बोलायचं. एसबीएन मराठीसाठी सचिन चव्हाण. कमी दरात सोने देण्याचा बहाणा करून मुंबईतल्या डॉक्टर महिलेला 8 लाखांना लुटण्यात आले. सेलू पोलिसात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईच्या मालाड इथं वास्तव्यास असलेले डॉक्टर उज्ज्वला बोराडे असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर उज्ज्वला बोराडे यांच्या मुंबईतल्या मालाड इथं असलेल्या रुग्णालयात सेलू शहरात वास्तव्यास असणारी सुनीता नावची महिला तिचे पती आणि मुलासह रुग्णालयात उपचार घेत होती. रुग्णालयात दोघांची मैत्री झाली. सेलूतल्या सुनीता नावच्या महिलेनं रुग्णालयातच डॉक्टर उज्ज्वला यांचा विश्वास जिंकला आणि सेलूत परतल्या. एक दिवस सुनीतानं डॉक्टर उज्ज्वलाला फोन करून सांगितलं की त्यांना शेतात 1 किलो सोनं सापडले. ते सोनं आम्ही तुम्हाला कमी दरात देऊ, तुम्ही खरेदी करणार असाल तर सांगा. डॉक्टर महिलेनं सुनीताच्या वारंवार येणाऱ्या फोनवर विश्वास ठेवला आणि 8 डिसेंबरला सेलूत येऊन 10 ग्राम सोने खरेदी करून मुंबईत परतल्या. कमी दरात खरेदी केलेलं सोनं खरं आहे का याची खात्री पटल्यानंतर डॉक्टर महिला समाधानी झाल्या. मात्र सेलू इथं महिला डॉक्टरला उर्वरित सोनं घेऊन जा म्हणून तगादा लावत होती. काल डॉक्टर उज्ज्वला आणि त्यांचे पती इतर दोघांना घेऊन सेलूत सांगितलेल्या ठिकाणी दाखल झाले. अगोदरच दबा धरून बसलेल्या युवकांनी डॉक्टर उज्ज्वला यांना मारहाण करून त्यांच्या पर्समधून 1 लाख रुपये, 1 इलेक्ट्रॉनिक वजनमाप, 2 मोबाईल आणि त्यांच्या मामाकडील बॅगेतून 7 लाख असा एकूण 8,21,000 रुपये लुटून फरार झाल्याची घटना घडली आहे. पेडी डॉक्टरांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सेलू पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस स्टेशन सेलू येथे फिर्यादी नामे उज्ज्वला संदीप बोराडे 40 वर्ष, राहणार मालाड मुंबई यांनी पोलीस स्टेशनला येऊन देखील रिपोर्ट दिला की दिनांक 25/12/2020 रोजी सायंकाळच्या सुमारास सुनीता नावाच्या महिला जी तिच्या ओळखीची होती आणि सतत 1 वर्षापासून ती तिच्या संपर्कात होती, त्या महिलेने तिला सेलू इथे बोलावून घेतले व तिच्याकडे जे सोनं आहे ते अर्ध्या किमतीत देण्याच्या बहाण्याने तिला सेलू इथे बोलवून तिला कसल्याही प्रकारचे सोनं किंवा कसल्याही प्रकारचं परतावा न देता तिच्याकडील जी रक्कम आहे, सुनीताकडे जी रक्कम आहे, बोराडेकडे जी रक्कम होती ती 8 लाख रुपये ती तिच्या साथीदाराच्या मदतीने जबरदस्तीने घेऊन गेलेले आहेत. या प्रकरणी पोलीस स्टेशन सेलू इथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास हा महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर हे करत आहेत आणि सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने 2 तपास पथके तयार केलेली आहेत व आरोपीच्या शोधाकामी पाठवलेली आहे. संदीप बोराडे मुंबईला राहत असून इथे कमी पैशामध्ये सोन्यात देते असे आमिष दाखवून मला मुंबईहून इथे परभणीला बोलवलं असता एका बाईने, जिचं नाव सुनीता आहे, तिला 3 मुली आहेत, शिवाय तिने इकडे बोलून 8 लाखाची माझी कॅश लुटली आणि मारहाण पण केली. येणारा काळ हा
हा सर्वांसाठी चांगला असून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्यासाठी लढत आहेत. सर्व शिवसैनिकांनी गटतट न मानता शिवसेनेचं काम करत राहावं असं आवाहन हरिदास पडळकर यांनी कवठे महांकाळ इथं केलं आहे. विधानसभेवर भगवा झेंडा फडकावा यासाठी गेल्या 15 वर्षांपासून सांगली ते तुळजापूर अशी प्रत्येक वर्षी आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. आता भगवा फडकला असून यापुढेही संसदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावा आणि देशाचं नेतृत्व महाराष्ट्राकडे यावं असं साकडं घालण्यासाठी या आशीर्वाद यात्रेमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे. येणारा काळ सर्वांसाठी चांगला असेल असंही पडळकर यांनी सांगितलंय. या आशीर्वाद यात्रेचं स्वागत कवठे महांकाळ शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती पवार यांच्या हस्ते कवठे महांकाळ फाटा इथं शिवटेक इथं करण्यात आलं. यावेळी यात्रेच्या कलशाचं पूजन करण्यात आलं. तर गुंडा झुरे, अनिल बाबर, ढालगाव, शिवाजी पाटील, प्रसाद सूर्यवंशी, ज्ञानू सुतार, प्रदीप शिंदे, हनुमंत शिर्के इत्यादी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. या संदेश यात्रेच्या निमित्तानं मी एवढंच सांगेन, आज आपल्याला चांगले दिवस आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना जोमानं लढते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न उद्धवजी ठाकरे साहेब करत आहेत. आणि मी या निमित्तानं सर्वांना सांगेन, आपण शिवसैनिकांनी एकत्र राहून शिवसेनेच्या पाठीशी राहून एकत्र कुठलाही गट न धरता आपण शिवसेनेचं काम करत राहू. आपल्याला येणारा काळ चांगला आहे एवढंच मी या निमित्तानं. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठे महांकाळ. जतमध्ये दारू अड्डा जो बेकायदेशीर चालू होता याच्यावर छापा मारण्यात आला. यामध्ये 1,80,000चा साठा जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे यांची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्याप्रमाणे शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास पथक तयार केलं. याच अनुषंगानं जत पोलीस कर्मचारी यांनी आसरगी गावी मिरासाब मुजावर यांच्या घराशेजारी छापा मारून बियर विकणाऱ्या इसमास ताब्यात घेतले. त्याच्या कब्जात नॉकआउट पंच कंपनीचे 650 मिलीचे बियरचे 63 बॉक्स किंमत ₹1,51,200 आणि नॉकआउट पंच कंपनीचे 330 मिली बियरच्या 12 बॉक्स किंमत ₹28,800 असा एकूण ₹1,80,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याविषयी सविस्तर पंचनामा करण्यात येत आहे. हा पंचनामा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांनी उमदी पोलीस ठाणे इथं दारूबंदी अधिनियम कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेश बापू आवटी, युवा मंच. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी, मिरज शहर. बेडा ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय श्री विष्णू आनंदा पाटील आणि मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री कलगोंडा दत्तात्रय पडसलगे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दक्षिण आफ्रिका मॅरेथॉन विजेते कैलासवासी किसन भाऊ चषक 2020 आणि विश्वश्री क्रिकेट क्लब बेडग. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री महेंद्र अप्पा लाड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सुरेश राजू कृष्णात खारगे, माजी उपसभापती माणिकदादा पवार, उपसरपंच कुंडल, पोपटराव आबा थोरबोले, सुरेश पवार, अनिल कुंभार, परशुराम लाड,
दशरथ लाड, धनाजी लाड, शशिकांत पवार, विक्रम लाड, विश्वास जाधव, विष्णुपंत लाड, अतुल कारंडे, उमेश हुडावळे, अमोल आवटे, नंदकुमार लाड, सुनील पवार, दिलीप लाड, देवानंद खारगे, सचिन आवटे, संतोष माळी, सुहास पवार, अशोक लाड, मोहन सूर्यवंशी, भगवान गावडे, रवी पवार, रवींद्र लाड, संदीप लाड, अशोक लाड, संतोष खारगे, अनिल लाड सर, संकल्प युवा प्रतिष्ठान, फ्रेंडशिप मित्र मंडळ, नवयुवक कला क्रीडा मंडळ, महेंद्र अप्पा लाड मित्र मंडळ, जय विजय मित्र मंडळ, कुंडल. कामगार नेते, संघर्ष सफाई आणि इतर संघटित असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महेश कुमार कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज कुपवाड महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिंगचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर, तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिसं, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट.
स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. बेडग इथं कैलासवासी किसन भाऊ चषक 2020 या अंतिम सामन्याचे बक्षीस वितरण संपन्न झालं. विष्णू पाटील आणि कलगोंडा पडसलगे यांचा वाढदिवस यावेळी उत्साहात पार पडला. इचलकरंजी स्पोर्ट्स इचलकरंजी या संघाला अमरसिंह पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे 33,333 रुपये रोख आणि चषक देण्यात आलं. द्वितीय क्रमांक MS स्पोर्ट्स मिरज यांना 22,222 रुपये, तर तृतीय क्रमांक उमेश पाटील स्पोर्ट्स क्लब कसबा बावडा यांना 11,111 रुपये आणि चतुर्थ क्रमांक विश्वश्री स्पोर्ट्स कमिटी बेडग यांना 7,771 रुपये रोख आणि चषक देण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज इंजमाम नायकवडी यांना मिळालं. तर दरम्यान बेडग ग्राम सेवक विष्णू आनंदा पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष कलगोंडा दत्तात्रय पडसलगे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी अमरसिंह दादा पाटील, संभाजीराजे पाटील, दिलीप बुरसे, बाळासाहेब खरमाटे, बाळासाहेब नलवडे, संभाजी नागरगोजे, AK पाटील, राहुल हंगे, संयोजक बेडग स्पोर्ट्स बेडग, अक्षय कल्लोळी, दीपक पाटील, शिवानंद पडसलगे, पंकज पाटील, संतोष नागरगोजे, दिलीप शिंगणे, अजय मोरे, रवींद्र पाटील, सागर चौगुले इतर सर्व संयोजक आणि त्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन कुंडल इथं करण्यात आलं होतं. रक्तदान करणाऱ्यांना हेल्मेट भेट देण्यात आले. यावेळी कोरोना काळात ज्या लोकांनी उत्कृष्ट काम केले असा कोरोना योद्ध्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सत्यविजय बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण तात्या लाड, सर्जेराव पवार, कुंडल सरपंच प्रमिलाताई पुजारी, उपसरपंच माणिक पवार, बाळासाहेब लाड, पंचायत समिती माजी उपसभापती सुरेश खारगे, प्रताप उर्फ बाळासाहेब लाड, शशिकांत पवार, विक्रम लाड, नंदकुमार लाड, सुरेश पवार, अनिल कुमार, पोपट थोरबोले, दिनकर जाधव, अशोक लाड, शमशुद्दीन मुलानी, अमोल आवटे, अर्जुन कुंभार, किरण लाड, दीपाली पवार, राजा काकोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने, डॉक्टर भोरे, ग्रामसेवक कुलकर्णी साहेब, कांचन बाबर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नाताळ सणाच्या निमित्तानं कोरोनामुक्तीसाठी सिंधुदुर्ग इथं सुंदर असा देखावा साकारण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील माणगावच्या युथ ग्रुपनं नाताळच्या निमित्तानं एका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखावा साकारलाय. या देखाव्यामध्ये येशूबाळ जन्माला आलंय आणि कोरोना काळात कोरोना योद्ध्यांद्वारे सर्व जगाला या संकटातून सोडवेल अशी आशा दाखवणारं हे दृश्य देखाव्याच्या माध्यमातून होली फॅमिली चर्च युथ ग्रुप माणगावच्या वतीनं साकारण्यात आलं.
हा देखावा सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. मास्क घालून राहायला पाहिजे, एकामेकाला मदत करायला पाहिजे, एकामेकाचा मान राखायला पाहिजे. आणि हा देखावा आम्ही जो बघतो, या देखाव्यात जे लोक आहेत ते लोक कोणासाठी कार्य करतात हे आम्ही दाखवलेलं आहे. त्या लोकांसाठी आम्ही काय करणार, तर आम्ही स्वतःची काळजी पहिले आम्ही घ्यायची असते. बेफिकर राहायचं नाही. बेफिकर राहिलं तर या कोरोनाला संधी मिळणार आणि आमच्यामुळे दुसऱ्यांचा पण नाश होणार. त्यामुळे आपण स्वतः काळजी घ्यायची आणि दुसऱ्यांनासुद्धा आपण आधार द्यायचा की तुम्हीसुद्धा तसे वागा म्हणून. कारण हे जो देखावा आम्ही जो प्रेझेंट केला आहे इथे होली फॅमिली चर्चच्या यूथ ग्रुपने, की बाळ येशू हा जन्माला आलेला आहे आणि हा बाळ येशू या कोरोना वॉरियर्सच्या माध्यमातून, हे जे वॉरियर्स आहेत जे आम्हाला या कोरोनाच्या संकटात हेल्प करतायत या मदत करतायत, आमच्यासाठी लढतायत, तर त्यांना बाळ येशू मार्गदर्शन करतोय, प्रोत्साहन देतोय. आणि हा बाळ येशू जन्मलेला आहे आम्हाला कोरोनाच्या संकटातून मुक्त करायला, असा संदेश आम्ही ह्या देखाव्यात देण्याचा प्रयत्न केला. आम्ही यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही काही एवढ्या प्रोत्साहन जास्त असं हे केलं नाही, एन्जॉयमेंट अशी नाही आहे. पण या कोरोनाच्या संकटात आम्ही होतं तसं जेवढं काय आम्हाला जशी आमची तयारी आहे, मास्क आम्ही लवकरात लवकर केलं, या जो काही आहे ते चांगल्या प्रकारे आम्ही करण्याचा प्रयत्न केला. माझं नाव क्लॅमी नेल्सन शिरोडकर. सध्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. मुंबई इथं कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना मांडलं आहे. जे वातावरण दिल्लीच्या सीमेवर दिसत आहे ते 30 दिवसांपासून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाहीये. त्यांना केंद्र सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही, यांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली जाते असंही म्हटलं आहे. याचबरोबर दुसरीकडे विरोधी पक्ष विस्कळीत आहे. जिथं विरोधी पक्षाची सत्ता आहे तिथं केंद्राच्या दबावाखाली, दहशतीखाली काम करून दिलं जात नाहीये. महाराष्ट्रात मेट्रो सारखे प्रकल्प होऊ नयेत यासाठी यंत्रणा काम करते. पश्चिम बंगालमध्ये वेगळं राजकारण सुरू आहे. जो विरोधी पक्ष आहे त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकार विरोधात मजबूत संघटन तयार करणं गरजेचं आहे असं मत खासदार संजय राऊत यांनी मांडलं. सध्या युपीए आहे. युपीएमध्ये सोनिया गांधींकडे नेतृत्व आहे. मात्र आता युपीएची ताकद वाढवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त नेत्यांनी पक्षांनी एकत्र येऊन सरकारची जी तानाशाही सुरू आहे या विरोधात आवाज उठवला पाहिजे असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. समजून घ्या, आम्ही असंच म्हटलंय की या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. ज्या प्रकारचं वातावरण दिल्लीच्या सीमेवर दिसतंय तुम्हाला, 30-32 दिवसानंतर सुद्धा लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकला नाही, त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही, त्यांना गांभीर्याने घेतलं जात नाही, त्यांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली जाते, राजकारण केलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष विस्कळीत आहे. जिथे विरोधी पक्षांची सरकार आहे तिकडे त्यांना केंद्रीय सत्तेच्या दबावाखाली, दहशतीखाली काम करू दिलं जात नाही. महाराष्ट्रात बघा, अनेक प्रकल्प मेट्रो सारखे जे आहेत ते होऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करते. पश्चिम बंगालला एक वेगळं प्रकरण सुरू आहे, इतर राज्यात सुरू आहे. अशा वेळेला जो विरोधी पक्ष आज आहे त्यांनी एकत्र येऊन एक मजबूत असं संघटन उभं करणं गरजेचं आहे. सध्या युपीए आहे, त्याचं नेतृत्व श्रीमती सोनिया गांधी करतायत आणि अनेक वर्ष त्यांनी हे नेतृत्व उत्तमरित्या पार पडलं. पण युपीएची ताकद वाढणं गरजेचं आहे. युपीए मध्ये जास्तीत जास्त पक्षाने एकत्र येऊन, नेत्याने एकत्र येऊन ही जी तानाशाही ज्याला म्हणतो आपण चालू आहे केंद्र सरकारची, त्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षाचा. विरोधी पक्ष कमजोर होणं म्हणजे या देशातली लोकशाही खतम होणं असं नेतृत्व आहे की त्या नेतृत्वाला मान्यता आहे देशामध्ये सर्वत्र. त्याच्यामुळे त्यांचा विचार होऊ शकतो. आमच्या शिवसेनेच्या लोकांनी आल्यात, जे तुमच्या विरोधामध्ये आहे, तुम्ही त्यांच्याशी राजकीय सामना करू शकत नाही
अशा लोकांना तुम्ही CBI, ED, इन्कम टॅक्स अशा बळाचा वापर करून दमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते होणार नाही. म्हणूनच विरोधी पक्षाने या देशातला एकत्र व्हावं आणि एक मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रात सिंधुदुर्ग रत्नागिरीला 1 रुपयाही देण्यात आलेला नाहीये. सरकार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीवर सूड उगवत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय. राज्य शासनानं मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत करोडोची गुंतवणूक होणार असल्याचं जाहीर केलंय. यात कोकणात 77% गुंतवणूक होणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र कोकणात होणाऱ्या 77% गुंतवणुकीत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात 1ही रुपयाची गुंतवणूक नाहीये. जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांना विरोध, गुंतवणुकीत जिल्ह्यासाठी 1ही रुपया नसणं हे असं असेल तर इथल्या तरुण तरुणींनी काय करावं? दिवसा अगोदर झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये सरकारने जी काही 47,000 कोटीची गुंतवणूक कोकणामध्ये करणार आहे असं जाहीर केलं. आता कोकण विभाग म्हणजे यांनी रायगडपर्यंत सगळं मोजलं. रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, हे पूर्ण पद्धतीने वगळलेलं आहे. म्हणजे ह्या 47,000 कोटीमध्ये 1 रुपयाही सिंधुदुर्गामध्ये त्याची गुंतवणूक होणार नाही. असलेले प्रकल्प सरकारने बंद करून टाकलेले आहेत. म्हणजे सीवर्ड सारखा प्रकल्प, आडली MIDC असो, चिपी विमानतळ पण हा केंद्र सरकारमुळे सुरू होतोय. म्हणजे असलेले प्रकल्प बंद करायचे आणि नवीन गुंतवणूक आणायची नाही. म्हणजे बेरोजगारांच्या मिठात म्हणजे अजून मळमावर मीठ तोडण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. सरकार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेवर सूड उगवत आहे असा आरोप करतानाच चिपी विमानतळाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या या जिल्ह्यातील स्थानिक लोकांनाच मिळाल्या पाहिजेत. बाहेरच्यांना इथं नोकऱ्या करू देणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. कणकवली प्रहार भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मूळ मुद्दा काय होता? मराठा समाजाचं आरक्षण हा मूळ मुद्दा आहे. कोर्टात तो विषय सुरू आहे. म्हणजे राज्य सरकारला हे जाहीर करून टाकायचं आहे का की सरकार कोर्टामध्ये आमचा मुद्दा टिकणारच नाही. हेच राज्य सरकार उद्या कोर्टाला ही जी काही 10% सवलत दिली आहे की आम्ही मराठा समाजाला सवलत देतोय म्हणून आरक्षणाची गरज नाही हे अप्रत्यक्ष पद्धतीने सांगून टाकणार आहे. म्हणून मी तुम्हाला बोलतो, ह्या निर्णयावरून स्पष्ट झालेलं आहे की मराठा आरक्षण मिळणार नाही. आता मराठा समाजाने पुढची भूमिका घ्यावी, सरकारबरोबर चर्चा थांबवावी. एवढंही या निमित्ताने मी सांगतो की हे सरकार चर्चा करण्याच्या लायकीचं नाही. कोर्टात या निर्णयामुळे धोका पोचू शकतो का? नक्की होणार. कारण का राज्य सरकारकडून ॲफिडेव्हिट किंवा माहिती मांडली जाणार की मराठा समाजाला म्हणजे पहिल्यापासून आम्ही अशा पद्धतीच्या सवलती देतोय, आरक्षण कशाला हवंय. म्हणून स्पष्ट झालेलं आहे की हे आरक्षण देणार नाही. आता सरकारबरोबर चर्चा थांबवा आणि संघर्षाची तयारी करा. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेश बापू आवटी, युवा मंच. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी, मिरज शहर. बेडा ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय श्री विष्णू आनंदा पाटील आणि मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री कलगोंडा दत्तात्रय पडसलगे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दक्षिण आफ्रिका मॅरेथॉन विजेते, कैलासवासी किसन भाऊ चषक 2020 आणि विश्वश्री क्रिकेट क्लब बेडग.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री महेंद्र अप्पा लाड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सुरेश राजू कृष्णात खारगे, माजी उपसभापती माणिकदादा पवार, उपसरपंच कुंडल, पोपटराव आबा थोरबोले, सुरेश पवार, अनिल कुंभार, परशुराम लाड, दशरथ लाड, धनाजी लाड, शशिकांत पवार, विक्रम लाड, विश्वास जाधव, विष्णुपंत लाड, अतुल कारंडे, उमेश हुडावळे, अमोल आवटे, नंदकुमार लाड, सुनील पवार, दिलीप लाड, देवानंद खारगे, सचिन आवटे, संतोष माळी, सुहास पवार, अशोक लाड, मोहन सूर्यवंशी, भगवान गावडे, रवी पवार, रवींद्र लाड, संदीप लाड, अशोक लाड, संतोष खारगे, अनिल लाड सर, संकल्प युवा प्रतिष्ठान, फ्रेंडशिप मित्र मंडळ, नवयुवक कला क्रीडा मंडळ, महेंद्र अप्पा लाड मित्र मंडळ, जय विजय मित्र मंडळ कुंडल. कामगार नेते, संघर्ष सफाई आणि इतर संघटित असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महेश कुमार कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज कुपवाड महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर, तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त
नेशन मार्ट, सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. सत्ताधारी शिवसेना अजान प्रेमात पडली असताना ठाणे भाजपा इथं आयोजित केलेला गीता पठण आणि वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम कौतुकास्पद ठरलेला आहे, असा टोला भाजपाचे ठाणे प्रभारी आणि आमदार आशिष शेलार यांनी लगावलाय. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि गीता जयंती असा दुहेरी योग जुळून आल्याबद्दल भाजपाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीनं सहयोग मंदिरात गीता पठण आणि बुद्धिजीवी प्रकोष्ठच्या वतीनं वंदे मातरम गायन स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आमदार शेलार बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश सचिव संदीप लेले, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मृणाल पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी इत्यादी उपस्थित होते. हिंदुत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली आहे. संतुलित जीवन जगण्याबरोबरच कर्तव्य आणि भावना यांची सांगड भागवत गीतेत घालण्यात आली आहे. त्यासाठी गीता पठण महत्त्वाचं आहे, तर राष्ट्रभावना जागृत राहण्यासाठी वंदे मातरम गायन गरजेचं आहे, असं मत श्री शेलार यांनी व्यक्त केलं होतं. अटल बिहारी वाजपेयीजींच्या जन्मजयंतीनिमित्त पूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. ठाणे भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडी व प्रकोष्ठाने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला, ज्यामध्ये गीता पठण आणि वंदे मातरमचं गायन या दोन्हीचं आयोजन केलं आहे. मला वाटतं एका अर्थाने संतुलित जीवन जगावं, कर्तव्य आणि भावना याच्यातली सांगड घालण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा गीतेत जो सांगितला तो समाजासमोर आणण्याचा मोठा प्रयत्न आज केला. त्याबद्दल ठाणे भाजपचं मी अभिनंदन घेतो. वंदे मातरमच्या माध्यमातून राष्ट्रगान आणि राष्ट्रभावना उत्स्फूर्तपणे जागृत व्हावी यासाठी घेतलेलं वंदे मातरम गायन हे सुद्धा एका अर्थाने कौतुकास्पद आहे. आणि ठाण्यात विशेष करून हे सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रात ज्या वेळेला सत्ताधारी शिवसेना अजानची स्पर्धा घेते आहे, त्यावेळेला गीता आणि वंदे मातरम गायन याच्या स्पर्धा घेऊन एका अर्थाने आपलं भाव पुन्हा एकदा राष्ट्रहिताकडे आणण्याचा जो प्रयत्न ठाणे भारतीय जनता पार्टीने घेतलाय, यातना शिवसेनेने थोडीशी अक्कल घ्यावी. यावेळी जगद्गुरू शंकराचार्यांच्या शृंगेरी मठातील भगवद्गीता पठणात 21,000चं बक्षीस मिळवलेल्या 45 जणांकडून गीता पठण करण्यात आले. तर वंदे मातरम गायन स्पर्धेत वैयक्तिक नागरिकांसोबतच सामूहिकरित्या वंदे मातरम गायन पार पडलं.
या दोन्ही स्पर्धांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणेकरांनी चांगली पसंती दर्शवली. ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले. यासोबतच डिजिटल बोर्डाचंही उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे यांच्या निधीतून प्रशांत नगर इथं उभारण्यात आलेला क्षणभर विश्रांती कट्टा आणि विष्णुनगर इथं उभारण्यात आलेल्या मैत्री कट्ट्याचं उद्घाटनही श्री शेलार यांच्या हस्ते पार पडलं. याचबरोबर अटलजी वाजपेयींच्या जयंतीनिमित्तानं रमेश आंभरे यांनी डॉक्टर काशीनाथ घाणेकर या नाट्यगृहात आयोजित केलेल्या सांगीतिक मानवंदना कार्यक्रमालाही आशिष शेलार यांनी उपस्थिती दर्शवली होती. इचलकरंजी इथं दहशत माजवण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर शस्त्र आणि आव्हानात्मक मजकूर ठेवणाऱ्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही जणांकडून इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावर घातक शस्त्र तसंच चिथावणीखोर आव्हानात्मक मजकुराचं स्टेटस ठेवण्याचं प्रमाण वाढत चालले. या प्रकाराची अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेव यांच्यासह यांच्या टोळीला अटकही केली आहे. ही घटना ताजी असतानाच गौरव मरडे, अक्षय पाटील आणि ओंकार लोले यांनी हातात बंदूक घेऊन इंस्टाग्रामवर स्टोरी आणि व्हॉट्सअप सारखे स्टेटस ठेवल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळं मरडे, पाटील आणि लोले या तिघांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. पूरी फील्डिंग करके रखी होगी उन लोगों ने अपन की। विठल दादा के खून का बदला नहीं लेंगे बदला जरूर लेंगे 1.5 फुटिया, लेकिन हर चीज का एक टाइम होता है. असली काल गौरव मरडे आणि अक्षय पाटील यांच्या मोबाईल त्यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ टाकल्यामुळं त्यांना काल आपण चौकशीला आणलेलं होतं. तो व्हिडिओ ज्यांनी शूट केला ओंकार लोले या अशा तिघांना आपण काल चौकशी कामी आत आणून त्यांच्यावर 151 प्रमाणे काल कारवाई करण्यात आलेली आहे. काल संध्याकाळी ओपन बारमध्ये दारू पित असताना सुद्धा आम्ही काल एक कारवाई केलेली असून 10 लोकांना त्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे. दारू पिऊन दंगा करणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही काल ताब्यात घेतलेलं आहे. कालपासून आम्ही जे लेट नाईट आस्थापना चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सुद्धा एक विशेष पथक नेमलेलं असून त्या अनुषंगाने आम्ही कारवाई चालू करण्यात आलेली आहे. सोलापूर इथल्या अक्कलकोट इथं वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरातील स्वामींचं दर्शन पुन्हा एकदा बंद करण्यात आले. प्रशासनाच्या आदेशाचं पालन करण्याचा मंदिर समितीनं निर्णय घेतलाय. अक्कलकोट इथं श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात 25 डिसेंबर ते 2 जानेवारी अखेर नाताळ सुट्ट्या आणि दत्त जयंती नूतन वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यातच आज आणि उद्या सलग शासकीय सुट्ट्या आहेत. येत्या मंगळवारी श्री दत्त जयंती आहे. 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप आणि 1 जानेवारी 2021 रोजी नूतन वर्षाची सुरुवात. यामुळे सलग गर्दीचे दिवस लक्षात घेऊन कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनानं कालच्या मध्यरात्रीपासून येत्या 2 जानेवारी पर्यंतच्या मध्यरात्रीपर्यंत अक्कलकोट इथं श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्याचे सोलापूर जिल्हा प्रशासनानं आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अक्कलकोट शहरात इतर नागरिकांना प्रवेश मनाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान या कालावधीत कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरिता मंदिराकडे येण्याचं टाळावं आणि स्वामी भक्तांनी आपल्या घरीच थांबून स्वामींची आराधना करावी असं आवाहनही मंदिर समितीकडून करण्यात आलंय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दत्त जयंती तसेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या सर्व आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हाधिकारी यांचा आदेश दिनांक 25/12/2020 सायंकाळी 7 वाजता श्री वटवृक्ष मंदिर देवस्थान समितीस प्राप्त झाला आणि त्या अनुषंगाने त्या आदेशामध्ये सर्व भाविकांनी आणि भक्तांनी आपापल्या घरी राहूनच, कारण कोरोनाचा जो दुसरा प्रकार समोर येत आहे त्या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी मंदिर समितीने
करण्याचे ठरविले असून या कालावधीमध्ये मंदिर हे बंद राहणार आहे. याची कृपया सर्व स्वामी भक्तांनी आणि सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारची नम्र विनंती या प्रसंगी मी करतो. लोकसभेवेळी तानाशाह कसा काय चालतो असा सवाल किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला. पंतप्रधान तानाशाह असल्याचं भाष्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. या भाष्यावर प्रत्युत्तर देत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लोकसभेसाठी कसा काय तानाशाह चालतो असा सवाल उपस्थित केलाय. यासोबत त्यांनी ईडी प्रकरणावर भाष्य करत शिवसेनेला फक्त टीका करता येते असं मत किरीट सोमय्या यांनी मांडलंय. अमेझॉननं व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा यासाठी आज पंढरपूर इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. मनसे आणि अमेझॉन हा वाद आता ग्रामीण भागातही पोहोचलेला आहे. मनसेच्या राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली अमेझॉनच्या बोर्डला काळे फासण्यात आले. 2 दिवसात मराठी भाषेचा वापर न केल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी धोत्रे यांनी दिला आहे. अमेझॉनच्या एकाही कर्मचाऱ्याला रस्त्यावर फिरू न देण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसंच अमेझॉनला निवेदनही देण्यात आलं. मस्तवाल अशा अमेझॉन कंपनीला खूप मस्ती आली आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये त्यांचा सर्व कारभार मराठीतून व्हायला पाहिजे, परंतु तो कारभार इंग्लिशमधनं करत आहेत. त्यांची अमेझॉनची भाषा तामिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळी आहे, परंतु या ठिकाणी मराठी का नाही. आणि त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की बाबा तुमचे सर्व व्यवहार जे काय असतील ते मराठीतून झाले पाहिजे, तुमचे बोर्ड सगळे मराठीतून लागले पाहिजेत. तरी देखील त्या अमेझॉन कंपनीला खूप अशी मस्ती आहे. त्यांनी तसंच त्या पद्धतीने इंग्लिशमध्ये त्यांचा व्यवहार चालू ठेवला होता. आणि म्हणून त्यांना आम्ही इशारा दिला होता की येत्या 2 दिवसामध्ये त्यांनी त्यांचे सर्व व्यवहार हे मराठीतनं केले पाहिजेत. आज फक्त या ठिकाणी निवेदन देऊन त्यांच्या तोंडाला काळं फासण्यासाठी आलो होतो. याच्यानंतर जर 2 दिवसामध्ये जर हे सगळे बोर्ड मराठीतून नाही झाले आणि त्यांचा सगळा व्यवहार मराठीतून नाही चालू झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मग मनसे स्टाईलनं त्यांना धडा शिकवण्यात येईल. त्याचबरोबर ॲमेझॉनचे जे कोण कर्मचारी असतील त्यांना पंढरपूरमध्ये रस्त्यावर देखील आम्ही फिरू देणार नाही. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेश बापू आवटी युवा मंच. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी मिरज शहर. बेडा ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय श्री विष्णू आनंदा पाटील आणि मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री कलगोंडा दत्तात्रय पडसलगे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दक्षिण आफ्रिका मॅरेथॉन विजेते कैलासवासी किसन भाऊ चषक 2020 आणि विश्वश्री क्रिकेट क्लब बेडग. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री महेंद्र अप्पा लाड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सुरेश राजू कृष्णात खारगे माजी उपसभापती, माणिकदादा पवार उपसरपंच कुंडल, पोपटराव आबा थोरबोले, सुरेश पवार, अनिल कुंभार, परशुराम लाड, दशरथ लाड, धनाजी लाड, शशिकांत पवार, विक्रम लाड, विश्वास जाधव, विष्णुपंत लाड, अतुल कारंडे, उमेश हुडावळे, अमोल आवटे, नंदकुमार लाड, सुनील पवार, दिलीप लाड, देवानंद खारगे, सचिन आवटे, संतोष माळी, सुहास पवार, अशोक लाड, मोहन सूर्यवंशी,
भगवान गावडे, रवी पवार, रवींद्र लाड, संदीप लाड, अशोक लाड, संतोष खारगे, अनिल लाड सर, संकल्प युवा प्रतिष्ठान, फ्रेंडशिप मित्र मंडळ, नवयुवक कला क्रीडा मंडळ, महेंद्र अप्पा लाड मित्र मंडळ, जय विजय मित्र मंडळ, कुंडल. कामगार नेते, संघर्ष सफाई आणि इतर संघटित असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महेश कुमार कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज कुपवाड महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 9890477696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर, तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिसं, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे?
अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. स्वच्छ भारत अभियान 2021 अंतर्गत तलासरी नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी पेंटिंगच्या आधारे जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे. नगरपंचायत हद्दीतील उड्डाणपूल, मोकळ्या भिंती, दुकानाचे शटर इत्यादींवर स्थानिक आदिवासी चित्रकारांमार्फत स्वच्छता मोहिमेची पेंटिंग केली जाते. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, प्लास्टिकचा वापर टाळावा, धूम्रपान, झाडे लावा, प्रदूषणमुक्ती या थीमवर ही चित्र साकारली जात आहेत. पालघरच्या सागरी किनारी खोल भागात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ONGC कडून भूकंप कार्य संचालन आणि भूगर्भ सर्वेक्षण 1 हे जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षण कालावधीमध्ये मच्छीमार नौकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. हे सर्वेक्षण दरवर्षी केलं जातं, त्यामुळं मच्छीमारी होत नाहीये. मच्छीमार समाज कोरोना काळ, चक्रीवादळ यामुळं आर्थिक अडचणीत आलाय. या काळात मच्छीमार कृती समितीकडून मच्छीमार समाजाला महिना 15,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी असं मागणी करणारं निवेदन दिलं जात आहे. मे, जून आणि जुलै 2020 या महिन्यात ही निवेदनं ONGCला देण्यात आली. मात्र यावर ONGC काहीच करत नाहीये. या सर्वेक्षणाला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून विरोध होत आहे. हे सर्वेक्षण होऊ दिलं जाणार नाही असा पवित्रा पालघर जिल्हा मच्छीमार कृती समिती अध्यक्ष विनोद पाटील यांनी घेतलाय. यावर लवकरच मच्छीमार समाजाची बैठक घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणामुळं खोलवर होणाऱ्या हालचालीनं मत्स्यबीज याला हानी पोहोचते असं यांच्याकडून सांगितलं जात आहे. मी अखिल महाराष्ट्र कृती समितीचा पालघर जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील. आज मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या सर्वच बोटी मच्छीमारी बंद झाली. ह्या वर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर वादळामुळे आमच्या नौका कितीतरी वेळा परत आलेल्या आहेत आणि आलेल्या मासळीला आम्हाला हमीभाव बाजारामध्ये मिळाला नाही. आणि असं असतानासुद्धा ONGC आपल्या महत्त्वाच्या जागेवर म्हणजे दातिवरे ते उंबरगाव हा जो आमचा गोल्डन बेल्ट आहे फिशिंगचा, ज्यात की शेकडो बोट नौका मासेमारी करतात, ह्या भागामध्ये ONGC सर्वेक्षण करायचं तयारी केली आहे जानेवारी महिन्यामध्ये. आणि मागील वर्षी आम्ही 1 मार्चला ONGCचं सर्वे बंद पाडलं होतं आणि त्यावेळेला ONGCकडनं आम्हाला आश्वासन देण्यात आलं की तुमची नुकसान भरपाई जी आहे ती आम्ही भरून देऊ. 2004पासून हे सर्वेक्षण करत आहेत आणि आपण जर पाहिलं तर रामनाईक साहेबांच्या आदेशानुसार एक 5-7 वर्ष आम्हाला विश्वासात घेण्यात आलं आणि त्यानंतर ONGC आम्हाला संस्थांना किंवा मच्छीमारांना कधीच विश्वासात घेत नाही. आणि
त्यांनी 2004पासून दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्हाला 1ही रुपयाची नुकसान भरपाई दिलेली नाही आणि अजूनपर्यंत देतही नाही. तर आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम ONGCने केलेलं आहे आणि उद्या शनिवारी आम्ही जिल्हा संघावरती ह्या संदर्भात पूर्ण जिल्ह्यातल्या मच्छीमारांची सभा लावलेली आहे आणि ह्या वर्षीसुद्धा हेच होणार आहे की ONGC सर्वे जो आहे तो आमच्या मच्छीमारांकडनं बंद पाडण्यात येणार आहे आणि ही आमच्या संघटनेकडनं ONGCला ताकीदच समजावी. मिरजमध्ये कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. दिनांक 26 डिसेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झालेल्या कुटुंबियांना आर्थिक धनादेश देखील दिला जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. संघर्ष सफाई आणि इतर संघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा दिनांक 26 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवस निमित्त वाढदिवस नियोजन समितीनं विविध सामाजिक उपक्रम जसा वैरण बाजार सिद्धार्थ बौद्ध विहार इथं आयोजित केला. दिनांक 26 डिसेंबर रोजी शासकीय आणि महापालिका रुग्णालयात कन्यारत्न प्राप्त झालेल्या कुटुंबियांना आर्थिक धनादेश देऊन गौरवण्यात येणार आहे. कोरोना आपत्तीमध्ये जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणाऱ्यांचा सत्कार आमदार अनिल भाऊ बाबर, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिनांक 28 रोजी सफाई कामगार आणि कुटुंबियांची मोफत आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. याची माहिती उपाध्यक्ष शरद सातपुते यांनी दिली आहे. आमचे बंधुतुल्य मित्र कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे दादा 26 डिसेंबर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्व क्षेत्रातील सफाई कर्मचारी बंधू आमचे, पोलीस क्षेत्रातील, डॉक्टर विभागातील अशा अनेक विभागातील कोरोना योद्धांचा सत्कार सन्मान करण्याचा उपक्रम, त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त 26 डिसेंबर रोजी जन्म घेणाऱ्या मुलींना आर्थिक स्वरूपात धनादेश देऊन त्यांच्या नावे FD करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा व त्याचबरोबर महाआरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सर्व सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांसाठी शिबिर घेण्यात आलेलं आहे. उपचारसुद्धा ह्या शिबिरात करण्यात येणार आहे. या उपक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर महेश कुमार कांबळे यांना आशीर्वाद द्यावा असे मी आवाहन करतो. आणि उद्या दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार अनिल बाबर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदबापू व संजय विभूते व अनेक मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार वैरण बाजार सिद्धार्थ विहार येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मी आवाहन करतो. मिरजेतील बेघर निवारा केंद्रातील कार्तिकी आणि अजयचा सत्यशोधक पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न झाला. पंढरपूर इथं एका निर्जन स्थळी 8 महिन्यांची असताना मृत आईसोबत कार्तिकी सापडली होती. ती सापडली असताना मृत आईचे 2 दिवस ती दूध पित होती. आई मृत झाल्याचं लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं आणि या बालिकेस ताब्यात घेऊन तिला शिशुगृह इथं ठेवण्यात आलं. रेणुका शिशुगृह, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान आणि बेघर महिला निवारा केंद्र असा तिचा प्रवास. कार्तिकी आज विवाह बंधनात अडकत आहे. मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पुढाकारानं हा सत्यशोधक विवाह संपन्न झालाय. डॉक्टर विनोद परमशेट्टी, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी या विवाहासाठी संपूर्ण तयारी केली आहे. महाराष्ट्रातील एक अद्भुत विवाह सोहळा करण्यात आलाय. कार्तिकी ही गेल्या अनेक दिवसांपासून मिरजेतील बेघर केंद्रात होती. सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख आणि सुरेखा शेख यांनी तिचा सांभाळ केलाय. अजय हा मुंबई इथं खासगी संस्थेत काम करतो. या विवाहासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटना, आस्था बेघर निवारा केंद्र आणि डॉक्टर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सर्व मदत केली आहे. तसं तर माझा प्रवास म्हणजे खडतर होता.
पहिल्यांदा माझा म्हणजे जन्म झाल्यापासून एकतर आई वडिलांना मी बघितलेलं नव्हतं. पंढरपूरमध्ये रेणुका ट्रस्टमध्ये सुरुवातीला मला दाखल करण्यात आलं. जेव्हा मी शिशु होते ना आई वडिलांचा चेहरा बघितलेला ना गणगोत्र मला काही माहीत नव्हतं. प्रत्येक कलागोष्टींना माझ्या त्यांनी वाव देत गेले. आज मी बाटा कंपनीमध्ये 2 वर्ष काम केलं आहे. SFC मेगा मॉल सांगलीमध्ये. केवळ त्यांच्या विचारातनं त्यांनी मला एक कॉन्फिडन्स निर्माण करून दिला की बाबा तू पण काहीतरी करू शकते या जगाच्या पुढं, की स्वतःला कधीसुद्धा कमी समजायचं नाही आहे. ही सगळे जे लोक आहेत ते तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळं तू भक्कम राहा म्हटले. तुला जे काही करायची आवड आहे तू त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन तू करू शकतेस. हा जास्त करून आत्मविश्वास त्यांनी मला दिला. त्यामुळे मी आज करू शकले आणि इथून पुढे सुद्धा काम करणार आहे. आज माझ्या लाईफमध्ये त्यांनी म्हणजे सुंदर दिवस जे दाखवले ते सुद्धा आमची इच्छा आहे. आम्ही दोघंजण नवरा बायको उद्या एखाद्याची लाईफ आम्ही खूप म्हणजे सुंदर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या संसारातलं एखादं भांडं त्याला कसं दिलं जाईल हे आम्ही नक्की आवर्जून प्रयत्न करणार आहे. ते सुद्धा सत्यशोधक पद्धतीनं आज सांगलीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल मिरज या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. कार्तिकी नावाची मुलगी जी निराधार होती, एका अज्ञात निर्जन स्थळी 8-9 महिन्याची असताना ती सापडली. त्यानंतर वेगवेगळ्या अशा शिशुविहाराचा प्रवास करत करत ती आमच्या मिरजेच्या आस्था बेघर निवारा केंद्रामध्ये आली. या ठिकाणी आल्यानंतर त्या मुलीनं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि केअरटेकर म्हणून काम करता करता SFC मॉलमध्ये बाटामध्ये सुद्धा काम करायला लागली. आणि त्या मुलीचं आज अजयबरोबर मुलाबरोबर लग्न झालं आणि हे सत्यशोधकी विवाह एक प्रेरणादायी विवाह आहे. या निराधार मुलीचं मी वडील म्हणून, तिचा पालकत्व म्हणून आम्ही सुरेखा माझी पत्नी आणि मी स्वतः आम्ही स्वीकार केलेला आहे. आजच्या ह्या सत्यशोधकी विवाहाला सर्व मान्यवर उपस्थित राहिले. इथून पुढं सत्यशोधक विवाहामध्ये फुलं टाका, अक्षता टाकून अन्नाचं मात्र करू नका आणि सर्व महापुरुषांचं आदर्शराजे छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर आधारलेलं सत्यशोधक विवाह हा संपन्न झालेला आहे. या विवाहाला आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने आस्था महिला बेघर केंद्र गेले 2 वर्ष आम्ही चालवत आहोत. आणि तिथं अनेक ज्यांना घर नाही, ज्यांना कुणीच नाही असे महिला इथे येत असतात. आणि यामध्ये अनेक मुलीसुद्धा आहेत. त्यामधली कार्तिकी 12वी शिकलेली आहे, तिला कुणीच नाही आहे. आणि तिचा मागचा इतिहास बघायचा झाला तर रेल्वे स्टेशनवर मृत आईच्या सापडलेलं ते बाळ होतं एक. आणि भगिनी निवेदितामध्ये 18 वर्षापर्यंत ती राहिली आणि त्याच्यानंतर संज्ञान झाल्यावर तिचा राहण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर शाहीन सुरेखा शेख यांच्या माध्यमातून आधार केंद्र आस्थामध्ये आली. त्यानंतर 12वी झाली आहे तिचं आणि आत्ता सर्व्हिससुद्धा करते छोटीशी SFC मॉलला. आणि तिचा लग्नाचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लग्न म्हणजे एक महिलेला दिलेलं सामाजिक स्थान असतं एक, आणि ते स्थान तिला मिळावं. आई वडील तर नाहीत पण ते चांगलं स्थान मिळेल, एक नवीन आयुष्य सुरुवात करावी. या माध्यमातून एक नवीन प्रथा निर्माण झाली पाहिजे या मिरज सांगली कुपवाडमध्ये. त्यामुळं डॉक्टर परमशेट्टी असतील, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच आमचं NESMचा कोर ग्रुप सगळ्यांनी आम्ही बैठक घेतली आणि ठरवलं की आपण इथं चांगल्या पद्धतीनं हा विवाह करायचा. आणि तोही एक त्यांचं म्हणणं होतं सत्यशोधक पद्धतीनं करायचं, तर आमचं काहीच हरकत नव्हती. तर अतिशय चांगल्या सगळ्या मिरजकरांच्या उपस्थितीत, आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या उपस्थितीत हा सोहळा छोटासा आम्ही आज साजरा संगीत केलेला आहे. आणि इथून पुढं सुद्धा महिलांना चांगलं एक सामाजिक स्थान मिळण्यासाठी हा प्रयत्न, ही धडपड आमच्यातर्फे ही अशीच चालू राहील. आज उपायुक्त मॅडम, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, माझी परमशेट्टी शाळेचं इंग्लिश स्कूल मिरजची कोर कमिटी टीम मेंबर्स यांच्या उपस्थितीत जेव्हा मॅडमनी आम्हाला हे प्रपोजल ठेवलं की कार्तिकीचं आपण सत्यशोधक विवाह करून घेऊया आणि त्यासाठी तिचा जो होणारा नवरा अजय हा मुंबईत स्थित आहे, तर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन म्हटलं मॅडम आपण करूया आणि एक समाजाला एक चांगलं संबोधन करता येईल आपल्याला. ह्यातनं 2-3 गोष्टी होतील. एक, वुमन एम्पॉवरमेंट. आज जी होत असलेली समाजामध्ये बायकांची होरपळ असेल, बघण्याचा समाजांचा त्यांच्याकडे निराधार बायकांच्याकडे किंवा विडो बायकांच्याकडे बघणारा, एक सिंगल वुमनकडे बघणारं जे काय लक्ष आहे ह्याच्याकडनं थोडं त्यांच्याबद्दल प्रबोधन व्हावं, हा त्याच्या मागचा एक उद्देश होता. त्याचबरोबर ह्यातनं एक चांगला समाजाला हे संदेश द्यायचं होतं की बाबा आपण जर एकत्र आलो तर एखादी चांगली सोशल ॲक्टिव्हिटी, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ह्या उद्देशानं आपण काहीतरी करूया. म्हणून हा आज घेतलेल्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळ्यांनी थोडा तिळभर हात लावलेला आहे. मिरज
मिरजेतील योगीनगर इथं प्रलंबित रस्त्याचा प्रश्न आता सुटलेला आहे. नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नांमधून रस्त्याचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्रभाग 20 मध्ये नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विकासाची गंगा आणली. पिण्याचं स्वच्छ पाणी, मुबलक हॉट मिक्स रस्ते, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात. जुना हरिपूर रस्त्यावर असलेल्या योगीनगर इथल्या नागरिकांना रस्ताच नव्हता. पावसाळ्यात तर चिखलातून पायी चालणं अवघड होत होतं. गेले कित्येक वर्ष नागरिक या ठिकाणी रस्ता करावा अशी मागणी करत होते. आज नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पाठपुरावा करून योगीनगर इथल्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवलाय. आज या रस्त्याचं डांबरीकरण झाल्यानं याचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला. आज रस्ता झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करून नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानले आहेत. आज आमचं 20 नंबर वॉर्ड योगीनगर इथे 20 नंबर वॉर्डमध्ये योगीनगर हा रोड जे आहे त्याचा आज ओपनिंग झालेला आहे. तर हा रोड गेल्या 2013 आम्ही इथं राहायला आलो आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत या रोडला कित्येक वेळा आम्ही मागणी केली, पण कुणीही अजून त्याच्यावर काही ॲक्शन वगैरे काही घेतलेलं नव्हतं. मग आमचं वॉर्डचे नगरसेवक माननीय योगेंद्र दादा थोरात यांना जेव्हा 2013 आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि इथं आम्ही राहायला आल्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितले की हा रोडचं सगळं मंजूर झालेलं आहे, पण अजून काय होत नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांना मागणी केल्यानंतर त्यांनी त्वरित त्याच्यावर ॲक्शन करून पहिला मुरमीकरण करून घेतलं. नंतर थोडं करत त्यांनी अमृत योजना आणि नंतर ड्रेनेज लाईन हे सगळं क्लिअर करून घेतलं त्यांनी पहिला, आणि त्यानंतरनं रोड पूर्ण कंप्लीट करून आता डांबरीकरण वगैरे झालेलं एक लेअर त्याच्यावरचं, आणि आता पुढचं फायनल लेअर चालू करण्यासाठी आज पूर्ण चालू केलेलं आहे. आणि गोरगरिबांना येण्या जाण्यासाठी जो त्रास होत होता त्या त्रासातून कायम मुक्तता होण्यासाठी दादांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे, आणि यशाची पोचपावती म्हणून आम्ही दादांना त्याचं अभिनंदन करतो. आणि दादांनी असंच कार्य पुढं करत राहावं, आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू हीच आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मध्ये नगरसेविका संगीता हारगे यांच्या प्रयत्नांमधून 21 लाख रुपये निधीच्या अंतर्गत रस्त्यांचे कामाचे उद्घाटन संपन्न झालं. ख्वाजा वसाहत इथं 2 अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित होता. गेली 15 वर्ष या रस्त्याचं काम होत नसल्यानं नागरिक हैराण होते. नागरिकांना प्रभाग 20च्या नगरसेविका संगीता हारगे यांच्याकडे रस्ते व्हावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. ख्वाजा वसाहत इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, मूलभूत सुविधा मिळाव्यात, नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला यश आल्यानं अंतर्गत 2 रस्त्यांसाठी 21 लाख रुपये निधी मंजूर झाला. आज या रस्त्याचं काम सुरू झाले. याचं उद्घाटन राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा शहर अध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सांगली जिल्हा युवा अध्यक्ष राहुल पवार, नगरसेविका संगीता हारगे, शहर अध्यक्ष अभिजित हारगे, राधिका हारगे, विजय माळी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. महिलांच्या हस्ते JCB मशीनाचं पूजन करण्यात आलं. आज हे रस्ते झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. ख्वाजा वसाहत इथल्या नागरिकांना कोल्हापूर उड्डाण पुलाखालून यावं लागतं. आज इथल्या कोल्हापूर रस्त्याला जोडणारा मुख्य 100 फुटी रस्त्याचा प्रश्न कायम होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी संगीता हारगे यांनी प्रयत्न केला असून लवकरच या रस्त्याचंही उद्घाटन होणार असल्याची माहिती नगरसेविका संगीता हारगे यांनी दिली आहे. ख्वाजा वसाहतमधील DP रस्ता जो 100 फुटीचा कोल्हापूर रस्त्याला जो जोडणार आहे, 2019च्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांनी शब्द दिला होता ख्वाजा वसाहतमधील नागरिकांना, आणि त्या रस्त्याचे काम चालू आहे, त्याची प्रक्रिया सुरू आहे. पण काही लोक या रस्त्याबद्दल अफवा पसरत आहेत. तर अशा कोणत्याही चुकीच्या अफवांवरती समस्त ख्वाजा वसाहतमधील नागरिकांनी विश्वास ठेवू नये, आणि लवकरच साहेबांनी तसेच नगरसेविका या नात्याने आम्ही दिलेला शब्द लवकरच पूर्ण करत आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज साहेब आणि आयुक्त कापडनीस यांच्याकडून हा रस्त्याचं उद्घाटन लवकरात लवकर घेण्यात येणार आहे. 20 मधील ख्वाजा वसाहत 100 फुटी रोड लगत असलेले बारगीरघर ते हंगडघर, तसेच मुल्लाघर ते दुर्गामाता मंदिरापर्यंत हा 21 लाख रुपयाचा डांबरीकरण रस्ता मंजूर झालेला होता. बऱ्याच वर्षापासून नागरिकांची मागणी होती.
आणि नगरसेविका संगीता हारगे निवडून आल्यापासून या रस्त्याचा पाठपुरावा करून त्यांनी हा रस्ता मंजूर केला आणि जवळजवळ हा रस्ता पूर्णत्वास आलेला आहे. त्याचबरोबर या खाजा वसाहतमधील एक प्रमुख रस्त्याची जी समस्या आहे तो 100 फुटी रोड हा कोल्हापूर रोडला नेऊन जे जोडायचं काम पालकमंत्री जयंत पाटील साहेब, संजय बजाज साहेब आणि नगरसेविका संगीता हारगे यांच्या प्रयत्नातून लवकरच पालकमंत्र्यांच्या हस्ते या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे आणि खाजा वसाहतमधील नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. शंभरफुटी रोड येथे संगीता अभिजित हारगे यांच्या प्रयत्नातून 21 लाखाचा रस्ता मंजूर झाला व पूर्णत्वास आलेला आहे. किती वर्षापासून समस्या काय? कमीत कमी 15 वर्षापासून हा रस्ता पेंडिंग होता, म्हणजे झालेला नव्हता. आज 15 वर्षानंतर ह्या रस्त्याला नारळ लागलेला आहे. ह्या संदर्भात सर्व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे आणि सर्व नागरिक यांचे आभार व्यक्त करत आहेत. ब्रह्मा महाशिखरच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक घेतली जाईल अशी माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाजाचे परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह अनेक मागण्यांसाठी ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. महाराष्ट्र समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं मुंबईमध्ये आझाद मैदान इथं आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षांपूर्वी आश्वासन दिलं, मात्र ब्राह्मण समाजाच्या पदरात काहीच पडलं नाही. ब्रह्मशिखरचे अध्यक्ष निखिल लातूरकर, उपाध्यक्ष सुरेश मुळे यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना फोनवरून संपर्क साधला असता लवकरच उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आयोजित करणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. ब्राह्मण समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर गेल्या आहेत. उद्धव ठाकरे हे विचार करतात, संघटनेनं टोकाचं पाऊल उचलू नये. या राज्यामध्ये सर्वांना अधिकार आंदोलन करण्याचा आहे, आपल्या मागण्या मागण्याचाही आहे. मात्र योग्य वेळी मागण्या मांडलेल्या आहेत. पाठपुरावा केला तर नक्कीच यश मिळेल. महाशिखर संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहे. ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या लवकरच सोडवण्यात येतील. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. मला असं वाटतं की ब्राह्मण समाजाच्या मागण्या या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या समोर गेलेल्या आहेत आणि त्या विषयावरती निश्चितपणे ते विचारही करत आहेत. मला असं वाटतं की टोकाचं पाऊल संघटनेने या ठिकाणी उचलू नये. या राज्यामध्ये सर्वांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा, आपल्या मागण्या मांडण्याचा. योग्य माध्यमातून या मागण्या मांडल्या, पाठपुरावा केला तर निश्चितपणे त्या मागण्याला यशसुद्धा मिळतं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडं विनंती बैठकीच्या संदर्भात टाकलेली आहे. जेव्हा माननीय मुख्यमंत्री वेळ देतील त्यावेळेस ब्राह्मण समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यावर निश्चितपणे विचार करून निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. तूर्त तरी या टोकाला ब्राह्मण समाजाने जाऊ नये अशा प्रकारची माझी विनंती. राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, SBN मराठी, जालना. आज 25 डिसेंबर, ख्रिसमस. येशू ख्रिस्त यांचा जन्म म्हणजेच घरोघरी गव्हाणे डेकोरेशन केलं जाते. गव्हाणी म्हणजे गाईचा गोठा. कोरोना महामारीमुळे सरकारनं काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यानुसार चर्चमध्ये 50 व्यक्तींनीच उपस्थित राहावं आणि त्यासोबतच सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील करण्यात यावं. जालन्यातील ख्रिस्ती बांधवांकडून यासाठी मोठ्या प्रमाणात अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद पाहायला मिळतोय. राहुल मुळे, जिल्हा प्रतिनिधी, SBN मराठी, जालना. सर्व जालनेकरांना ख्रिस्तात सलाम. नाताळाच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. कोरोनाच्या या महामारीमुळे सरकारने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि 50 लोकांची चर्चमध्ये उपस्थिती असे हे गाईडलाईन्स आहेत आणि हे सर्व रूल्स जालनेकर हे फॉलो करत आहेत. हे बघून मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते. मॅम, गव्हाणी म्हणजे काय? 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून साजरा केला जातो आणि हे
हे गवानी म्हणजे गायचा गोठा असतो आणि येशू ख्रिस्ताचा जन्म हा गायच्या गोठ्यामध्ये झाल्यामुळे आपण याला घरोघरी डेकोरेशन असे करून साजरा करतो. मॅम तुमचं नाव? माझं नाव डॉक्टर लक्षदा गडकरी आणि माझा एक हाच मेसेज आहे की हा स्टे होम, स्टे सेफ आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा आणि मास्क पण वापरा. जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये आणि कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतींना आर्थिक झळ लागू नये यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तालुक्यात ही संकल्पना मांडली की जत तालुक्यात बिनविरोध निवडणूक जिथं होईल तिथं आमदार फंडातून 30 लाख रुपये निधी दिला जाईल असं जाहीर करण्यात आलं. कोरोनामुळे जत तालुक्याची खूप मोठी हानी झाली आहे. अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नाहीये. जनसामान्यांना कोरोनाचा अतिवृष्टीचा मानसिक आर्थिक फटका बसल्यामुळं त्यांचं जनजीवन विस्कळीत झाले. याच पार्श्वभूमीवर येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतीचे नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढू नये, कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये यासाठी आमदार सावंत यांनी जत तालुक्यासाठी ही संकल्पना मांडलेली आहे. जत तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होईल त्यांना आमदार फंडातून 30 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज आपल्या तालुक्यात 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्या मी आपल्या माध्यमातून सगळ्या गावातल्या गावकऱ्यांना या ठिकाणी मी आवाहन करतो की या 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना या सगळ्यांनी गावकऱ्यांनी एकत्र येऊन या निवडणुका बिनविरोध कराव्यात अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करत आहे. आणि ज्या ज्या गावांच्या निवडणुका बिनविरोध होतील तिथं, कारण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या गावाचा गावगाडा चाललेला असतो आणि निवडणुकीला ईर्षेपोटी मग पैशाचा वापर होणं, त्याचबरोबर गट तट, राजकीय या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर सगळ्यांचंच द्वेष निर्माण होणं आणि परत मग सामाजिक तेढही निर्माण होते. म्हणून मी सगळ्याच या 30 ग्रामपंचायतीच्या गावातील सगळ्या प्रमुख लोकांशीही माझी चर्चा चालू आहे आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं बाबा या निवडणुका बिनविरोध करा आणि ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून आणि शासकीय इतर फंडातून तातडीनं त्या गावाला 30 लाखाचा निधी देण्यात येईल की जेणेकरून या निधीच्या माध्यमातून त्या गावातील जे काही म्हणजे निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर ठराविक नेत्यांशी तिथल्या प्रमुखांशी चर्चा करून त्या गावाला जे प्राधान्यक्रमानं जे आवश्यक आहे ते या 30 लाखाच्या निधीच्या माध्यमातून करण्याचा हा प्रयत्न आहे. आणखीन एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येक गावातील प्रमुख नेते मंडळींनी एकत्र बसून या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात अशी मी मनापासून विनंती करतो. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सुरेश बापू आवटी युवा मंच. नगरसेवक माननीय गणेश माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी मिरज शहर. बेडग ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय श्री विष्णू आनंदा पाटील आणि
घंटागाडी मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय श्री कलगोंडा दत्तात्रय पडसलगे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दक्षिण आफ्रिका मॅरेथॉन विजेते कैलासवासी किसन भाऊ चषक 2020 आणि विश्वश्री क्रिकेट क्लब बेडग. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री महेंद्र अप्पा लाड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सुरेश राजू कृष्णात खारगे माजी उपसभापती, माणिकदादा पवार उपसरपंच कुंडल, पोपटराव आबा थोरबोले, सुरेश पवार, अनिल कुंभार, परशुराम लाड, दशरथ लाड, धनाजी लाड, शशिकांत पवार, विक्रम लाड, विश्वास जाधव, विष्णुपंत लाड, अतुल कारंडे, उमेश हुडावळे, अमोल आवटे, नंदकुमार लाड, सुनील पवार, दिलीप लाड, देवानंद खारगे, सचिन आवटे, संतोष माळी, सुहास पवार, अशोक लाड, मोहन सूर्यवंशी, भगवान गावडे, रवी पवार, रवींद्र लाड, संदीप लाड, अशोक लाड, संतोष खारगे, अनिल लाड सर, संकल्प युवा प्रतिष्ठान, फ्रेंडशिप मित्र मंडळ, नवयुवक कला क्रीडा मंडळ, महेंद्र अप्पा लाड मित्र मंडळ, जय विजय मित्र मंडळ कुंडल. कामगार नेते, संघर्ष सफाई आणि इतर संघटित असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महेश कुमार कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज कुपवाड महापालिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिंगचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या.
तोच दर तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज.